हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम श्रीराम कोल्लटकर यांनी केलेले निरूपण. अव्यंग हा ज्याचे ठिकाणी कोणताही अपुरेपणा वा दोष नाही असा, किंवा जो व्यक्त होत नाही, प्रकट होत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेव म्हणतात की भगवंत हा जगावेगळा गारुडी आहे. सामान्यपणे एखादा चलाख गारुडी एखाद्या व्यक्तीला, वस्तूला गुप्त करून आपले जादूचे सामर्थ्य दाखवितो, पण तो स्वतः गुप्त होऊ शकत नाही. पण भगवंत हा असा गारुडी आहे की जो स्वतः गुप्त राहून गुप्तपणे कार्यरत असतो. अनेक जगड्व्याळ कामे करतो. कोट्यावधी ग्रहताऱ्यांना एखाद्या चेंडूप्रमाणे अवकाशाच्या पोकळीत निरंतर फिरवत राहणारा भगवंत अपूर्ण असूच कसा शकेल? म्हणून तो तसा म्हणजे अपूर्ण नाही असे नाहीपणाने त्याचे येथे वर्णन केले आहे. ईशावास्य उपनिषदामधील पहिला शांती मंत्र मोठा विस्मयकारक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे पूर्ण आहे, ते पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्ण शिल्लक राहते. पृथ्वीचा आज थोडा कललेला असल्याने इथे ऋतुचक्र आहे. प्रत्येक ऋतूची खासियत आहे, सौंदर्य आहे, उपयुक्तता आहे. हा आस जर कललेला नसता तर कदाचित ही जीवसृष्टी निर्माणी झाली नसती. मानवाला ही विलोभनीय सृष्टीरचना, सृष्टी सौंदर्य अनुभवता आले नसते. थोडक्यात हा पृथ्वीचा आस थोडा तिरका केलेल्या अवस्थेत ठेवण्यामध्ये भगवंताचा निश्चित असा हेतू असलाच पाहिजे. हा हेतू जाणून घेण्याची उत्सुकता मानवाला आहेच, पण भारतीय ऋषीमुनींचे वैशिष्ट्य हे की ते हा हेतू जाणून घेतातच, पण त्या पाठीमागे असलेल्या विश्वनिर्माणकर्त्याला त्यांनी जाणून घेतले आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांना या सृष्टीकर्त्यालाच त्याच्या लीलेसकट कसे जाणून घ्यायचे याचा मार्गही दाखविला. सृष्टी निर्माणकर्त्या मालकाशीच आपली ओळख करून दिली. ही ओळख अशासाठी करून दिली की आपल्यालाही आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी संतश्रेष्ठ तुकोबांसारखी अनुभूती यावी म्हणून. या विश्वाच्या आनंद यात्रेत साक्षी भावाने सहभागी होऊन आपले जीवनही एक आनंद यात्रा बनावे म्हणून सृष्टी निर्माणकर्त्याचा अन्य काय हेतू असू शकेल याशिवाय? हरिओम.